श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या ज्योत्स्नास कुकिंग या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आणि आता तुम्ही जी रेसिपी बघत आहेत ना, ते आहे मस्त असे होणारे दडपे पोहे। हो, आपण साधे पोहे बनवतोच, पण त्याच्यापेक्षा पण आणखी 5 ते 10 मिनटं आणखी आपले वाचवणारे छान मस्त आहे हे दडपे पोहे। कोणी पाहुणे आले घरी की आपले पोहे बनायला जितका वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमीत कमी वेळेत आणि मस्त टेस्टी असे होणारे आहेत हे दडपे पोहे। चला बघूया काय काय साहित्य कृती लागतं आहे आणि मी तुम्हाला सांगते ही खूप छान अप्रतिम रेसिपी आहे। दिसायला पण आपल्या पोह्यांसारखेच दिसत आहे, हो की नाही? आपण तशीच बनवलेले आहे। चला, आपण जसं नॉर्मल पोहे बनवतो ना तसे आपल्याला छान पोहे भिजवून ठेवायचे आहे, छान निथळून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर लिंबू लागणार आहे, मिरची लागणार आहे, कांदा चिरून घ्यायचा आहे आणि हा डेसिकेटेड कोकोनट लागणार आहे, शेंगदाणे, लिंबू आणि कढीपत्ता देखील आपल्याला लागणार आहे आणि साखर पण। सो आपण आधी सांगितल्याप्रमाणे जसं आपण नॉर्मल पोहे बनवतो ना तसेच आपल्याला पोहे भिजून घ्यायचे आहे आणि ते भिजून झाले थोडा वेळ की आपल्याला ते आपण छान एका भांड्यामध्ये काढून घेऊ। मोठं भांडं घ्यायचं आहे कारण आपल्याला याच्यामध्ये मिक्सिंग करायची आहे। सो आणि याच्यातला एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तो आहे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे आपला छान खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे आणि आपण जर घरी बनवला तर चांगलाच, नाही तर आपल्याला बाजारामध्ये लगेच भेटून जातो। आणि त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला फक्त याच्यामध्ये मिक्सिंग जास्त करायची आहे। त्याच्यात आपण कांदा घातलेला आहे आणि तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने घ्यायचं, कारण आपण हा कच्चा कांदा घालतो याच्यामध्ये। त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने आपण कांदा घातलेला, आपण बटाटा पण घालू शकतो, पण बटाटा उकळलेला किंवा आपण त्याला आधी आपल्याला तळून घेणं आहे, अदरवाईज नाही घातला तरी चालेल असं आहे। त्याच्यात आपण त्याच्यामध्ये छान घातलेलं आहे मीठ आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मीठ आपण तेवढंच घातलं आहे चवीपुरतं छान। मग आपण त्याच्यामध्ये घातलेली आहे साखर आणि बघा बस मिक्सिंग इज द गेम फॉर दिस दडपे पोहे। जितकं छान मिक्सड होणार आहे ऑब्वियसली आपण फोडणीचे पण पोहे करतो ना, ते जितकं छान आपण मिक्स करूया, जितकं छान व्यवस्थित परतूया तितकं छान आपले पोहे बनणार आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेला आहे मस्त असा लिंबूचा रस आणि ही रेसिपी माझे हस्बंड करते आणि मी शूट करत होते। बघा अशा पद्धती त्यांना आवडतात आणि ते खरंच खूप छान कुकिंग करतात बरं माझे हस्बंड। आणि त्याच्यानंतर बघा असं आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपण हाताने मिक्स केलं तरी चालेल आणि व्यवस्थित आपल्याला आरामात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि बघा अशा पद्धतीने आणि बघा खूप छान टेस्टी लागणारी झटपट साध्या पोह्यांपेक्षा पण 5 ते 10 मिनटं वाचवणारी ही रेसिपी आहे। अशा पद्धतीने आपल्याला मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहे बघा व्यवस्थित संपूर्णपणे। आणि बघा त्याच्यानंतर आपल्याला ना फोडणी तयार करून घ्यायची छान। आपण जे फोडणीचं भांडं असतं आपण ते घेणार आहोत। फोडणीची एक छोटी कढई असते, प्रत्येका घरी असतेच, आपण ती घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण याला छान मस्त फोडणी देणार आहोत। आणि तुम्हाला एक गंमत सांगते, दडपे पोहेचा माझा हा पहिला व्हिडिओ होता जो सुरुवातीला टाकलेला होता, तो 500च्या वर त्याचे व्ह्यूज गेले होते, तो माझा पहिला व्हिडिओ होता। सो आपण आता फोडणी तयार करून घेणार आहोत छान। आपण कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे, थोडंसं जास्त तेल लागेल, थोडं जास्त म्हणजे फोडणीच्या पोह्यांपेक्षा कमीच बरं। आणि त्याच्यावर फोडणीसारखं आपल्याला फोडणी वरून होतायचे तसं आपल्याला तेल हवं आहे। आणि तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये छान घालणार आहोत मोहरीचे दाणे घालूया छान। आणि बघा मस्त छान अशी मोहरी तडतडली की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं हिंग, थोडी मिरचीचे तुकडे जे आपण अशा लांब कापून घेतलेले तर त्या घालूया। आणि बघा मिरचीनं लांब कापली की ना ती अशी खायला अशी वरपायला छान वाटतं। एक असा पोह्यांचा चमचाचा घास घेतला आणि मिरची खाल्ली की खूप छान। बघा आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकली आहे, थोडंसं जिरं घातलं आहे, हिंग घातलेलं आहे, त्याच्यानंतर मिरच्या घातलेल्या आहे आणि मिरच्या घातल्या की आपण त्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता देखील घातला आहे। बघा मस्त अशी झणझणीत फोडणी दिसते की नाही। आणि त्याच्यानंतर आपण थोडीशी चिमूटभर आपण त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि शेंगदाणे देखील घातलेले आहे आणि आपली ही फोडणी रेडी। आणि आपण ती घालूया या पोह्यांवर। बघा अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेली आहे फोडणी छान त्याच भांड्यामध्ये आणि आपण घातलेली आहे। बघा अशा पद्धतीने मस्त व्हिडिओ आलेला आहे। आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा याला मिक्स करून घेणार आहोत। मी जसं तुम्हाला सांगितलं पूर्ण गेम हा मिक्स करण्याचाच आहे। अशा पद्धतीने आपण छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झालं की मग आपण रेडी टू इट। बघा झाली की नाही झटपट होणारे असे मस्त दडपे पोहे। खूप छान रेसिपी आहे, झटपट होणारी आहे
आणि तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा. हळद घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घाला, पण आम्ही घातली होती. प्रत्येक गोष्ट ऑप्शनल आहे, पण काही गोष्टी जर घातल्या तर खरंच छान आहे. टेस्ट पण करून बघायची आणि मस्त आणखी मिक्स करून घ्यायचं. मीठ कमी लागत असेल तरी चालेल, घालून घ्यायचं, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ही रेसिपी खूप छान झाली होती, जी माझ्या मिस्टरांनी केली होती. आम्ही सकाळी नाश्त्याला केलेली होती आणि खूप छान पोटभर असे हे पोहे झालेले होते. बघा, तुम्हाला मस्त असं शॉर्ट दाखवते बघा, किती छान आपल्या साध्या फोडणीच्या पोह्यांसारखेच दिसत आहे. खूप सुंदर झालेली होती. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की 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 करून बघा. आणि आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. आणि आम्ही रोज 3 वाजता व्हिडिओ टाकतो रेसिपीचेच, आणि शॉर्टवर आम्ही ताट वाढण्याचा व्हिडिओ शॉर्ट टाकतो. अशा पद्धतीने आपले पोहे मस्त असे रेडी आहे. आणि ते छान आपण सर्व करून घेणार आहोत. आणि बघा, मस्त झालेले होते पोहे. आणि बघा, अशा पद्धतीने आपण सर्व केलेले आहे. आणि आपलं मस्त नाश्त्याची प्लेट रेडी आहे. खूप टेस्टी होणारे असे दडपे पोहे तुम्ही नक्की नक्की करून बघा. आणि चला, आता प्लेटिंग झालं की आपण या व्हिडिओचा एंड इथेच करूया. अशा पद्धतीने आपण छान गार्निश केलेले आहे मिरची सोबत. आणि बघा, सुपर डुपर इझी रेसिपी आहे ही, आणि झटपट होणारी तर आहेच. बघा, मस्त दिसतात ना पोहे. बघा, हे पोहे पाहून कोणी गेसच नाही करू शकत की हे दडपे पोहे आहे की फोडणीचे पोहे आहेत. चला, श्री स्वामी समर्थ.